श्रोतेहो नमस्कार आणि पुनश्च एकदा स्वागत एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे. आपण बऱ्याच टेक्नॉलॉजी बद्दल बोललो. AI असेल, सिंथेटिक AI असेल. एक नवीन प्रकार आला आहे, त्याचं नाव आहे इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीज. AR, VR, XR, MR, XRT एक्सटेंडेड रियालिटी टेक्नॉलॉजीज याच्यामध्ये स्पेशलायझेशन्स परदेशी विद्यापीठांमध्ये आलेले आहेत. या टेक्नॉलॉजीजला म्हणतात की एज्युकेशन ऑफ द फ्युचर आणि फ्युचर ऑफ द एज्युकेशन किंवा फ्युचर ऑफ द इंडस्ट्री 5.0 असं सुद्धा या टेक्नॉलॉजीला म्हणतात. पण भविष्यातील संवादाला आकार देणारं हे तंत्रज्ञान, त्याचं नाव आहे इमर्सिव्ह तंत्रज्ञान. मी जसं म्हटलं की नवीन नवीन तंत्रज्ञानामध्ये आपण कसं व्यक्त होतो, कसं एकमेकांशी संवाद साधतो, याच्यावर या आधुनिक टेक्नॉलॉजीचं परिणाम आणि परिमाण दडलेलं आहे. या तंत्रज्ञानाचं आधुनिक पर्व म्हणजे हे इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आहे. या इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी आपण कसं शिकतो, आपलं कामकाज कसं सुरू ठेवतो आणि इतरांशी संवाद कसा साधतो, यामध्ये सध्या आमूलाग्र बदल होत आहे. शिक्षण असेल, आरोग्य सेवा असेल, शेती असेल, आर्किटेक्चर असेल, गेमिंग असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये नवीन नवीन करिअर वाटा उपलब्ध होत असून सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाची ओढ असलेल्या व्यावसायिकांना या टेक्नॉलॉजीमुळे खूप मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. थोडक्यात व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय? व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे कॉम्प्युटर मॉडेलिंग आणि सिम्युलेशनद्वारे डिजिटल इन्व्हायरमेंट किंवा परिसंस्था तयार करणे, त्याचं नाव व्हर्च्युअल रियालिटी. ऑगमेंटेड रियालिटी AR म्हणजे वास्तविक परिसंस्थेत डिजिटल एलिमेंट्स अंतर्भूत करणे. हे डिजिटल एलिमेंट्स म्हणजेच व्हिडिओज असतील, विविध प्रकारच्या प्रतिमा असतील, 3D मॉडेल्स असतील, त्याला सगळ्यांना म्हटलेलं आहे ऑगमेंटेड रियालिटी. आणि मिक्स रियालिटी MR, याचा अर्थ मित्रांनो असा आहे की वास्तविक आणि आभासी घटकांचे एकत्रीकरण, वास्तविक आणि आभासी वस्तू किंवा घटकांमध्ये त्याच परिसंस्थेत परस्पर संवाद निर्माण करणे, याचं नाव आहे मिक्स रियालिटी. एरवी डिजिटल गोष्ट बघणे म्हणजे एकतर्फी संवाद असतो, पण यामध्ये आपण डिजिटल स्क्रीनवर ज्या काही गोष्टी पाहत असतो त्यामध्ये इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे आपण खऱ्या अर्थाने त्यामध्ये सहभागी होतो, त्याचा एक अविभाज्य अंग बनतो आणि संवाद, इंटरॅक्टिव्हनेस वाढतो. आणि ही या तंत्रज्ञानाची फार मोठी ताकद आहे. भविष्यामध्ये या इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीचं महत्व काय आहे? मला आठवतं इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आजकाल वेल्डिंग करायला तुम्हाला हे AR, VR, XR तंत्रज्ञान वापरत आहेत. तुम्ही ऍक्च्युअल वेल्डिंग करण्याच्या आधी तुम्ही व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर वेल्डिंग कसं करायचं, याचं आजकाल फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण हे कंपल्सरी झालेलं आहे. मेडिकल एज्युकेशनमध्ये आभासी स्वरूपात ऑपरेशन कसं करायचं, हे शिक्षण क्षेत्राला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे, योगदान आहे. एक उदाहरण घेतो की ज्यामध्ये तुम्हाला शिकाऊ इंजिनियर्सला, ॲप्रेंटिस इंजिनियर्सला एखादं इंजिन उघडून त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची आहे, त्याच्यामध्ये रिसर्च, इनोव्हेशन काय करायचं आहे, ते इंजिन उघडणं, व्हर्च्युअल आभासीमध्ये तो मोठा AR, VRचा कॅमेरा लावून स्क्रू उघडणं, इंजिन बाहेर काढणं, इंजिनचे पार्ट वेगळे करणं, ते परत त्याच्यामध्ये नवीन काही इनोव्हेशन ॲड करून ते परत संलग्न करणं, या सगळ्या टेक्नॉलॉजीचा खूप मोठा इम्पॅक्ट आजच्या शिक्षणावर होतोय. जगभरात इमर्सिव्ह तंत्रज्ञानाची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढते मित्रांनो. उद्योगामध्ये VRचा वापर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण असेल, ARचा वापर प्रॉडक्ट व्हिज्युअलायझेशन मध्ये असेल आणि MRचा वापर औषध किंवा अभियांत्रिकी सारख्या क्षेत्रांमध्ये सिम्युलेशनसाठी होत आहे. जसं जसं कंपन्या याचा वापर वाढवतील तसंच या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज देखील वाढेल. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल वर्क फ्रॉम होम ही गोष्ट सध्या वर्ल्ड वाईड ॲक्सेप्ट झालेली आहे. सगळ्या जगामध्ये वर्क फ्रॉम होमचा कन्सेप्ट आता मान्य झालेला आहे. विशेषतः कोविड नंतर तर याला कंपन्यांकडनं
समाजाकडनं खूप मान्यता मिळालेली आहे. घरी बसून काम करण्यासाठी VR आणि हे AR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी हे अत्यंत उपकारक ठरत. थोडे वेगळे उदाहरण मित्रांनो या ठिकाणी देतो की एखादा बांधकाम व्यावसायिक आपल्या इमारतीचे नवीन डिजिटल ट्विन बनवून ग्राहकांसाठी व्हर्च्युअल वॉक थ्रू बनवू शकतात. याला व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात. दुसरं उदाहरण म्हणजे एखाद्या फर्निचरच्या दुकानात आपण गेलात आणि तुम्हाला ते फर्निचर आपल्या घरामध्ये आपल्या हॉलमध्ये कसं दिसेल याचं जर साधारण तुम्हाला आयडिया घ्यायची असेल तर तुमच्या घरी ती वस्तू चांगली दिसेल की नाही यासाठी आवडलेलं उत्पादन तुमच्या घराच्या वास्तविक जागेत डिजिटल माध्यमातून सुपर इम्पोज करायला मिळाले तर तुम्हाला ती वस्तू आपल्या घरी चांगली दिसेल की नाही हे स्पष्ट होईल. आणि अशा प्रकारच्या गोष्टी हे AR सॉफ्टवेअर समाविष्ट असलेल्या स्मार्ट डिव्हाइसेसच्या माध्यमातून केले जाऊ शकतात. MRचे उदाहरण खूप महत्वाचं आहे की मिक्स रियालिटी म्हणजे तुमच्या कंपनीत नवीन टेक्निशियन्स आलेत, त्यांना डिझाईन लेआउट व इतर प्रक्रियांवर काम करायचं आहे, त्यांच्यावर त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे. किंवा जसं आपण बोललो की शिक्षण क्षेत्रात काही महत्वाच्या ठिकाणी वास्तविक ट्रिप करण्यापेक्षा व्हर्च्युअल फील्ड ट्रिप केली ही सगळी उदाहरणे MRची आहेत. फॉर एक्झाम्पल गुरुग्रहावरचं कसं वातावरण आहे की 8वी 9वी 10वीच्या मुलांना या टेक्नॉलॉजीनी MRनी ते त्या गुरुग्रहापर्यंत जाऊ शकतात. हे सगळं MR या तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीची बाजारपेठ मित्रांनो खूप मोठी आहे. एका अहवालानुसार म्हणजे आता 2024-2025 यांच्या अखेरीस याची बाजारपेठ $38.6 अब्ज पर्यंत पोहोचली. दरवर्षी 10% वाढण्याची अपेक्षा आहे. हे तंत्रज्ञान भविष्यातील संवादाला भविष्यातील शिक्षणाला खूप आकार देणार आहे. या तंत्रज्ञानाच्या भविष्याला भारत एक उत्तम आकार देऊ शकतो. मी पुष्कळदा म्हणतो की इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीज प्लस इंडियन टॅलेंट इज इक्वल टू इंडिया टुमारो. मला खात्री वाटते की आपण सर्वांनी एक पाऊल पुढे टाकत हे नवनवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा आपण अंगीकार केला पाहिजे. अर्थात कुठल्याही तंत्रज्ञानाचा जसा उपयोग चांगला आहे तसंच त्याची दुसरी बाजू देखील आहे, त्याचा दुरुपयोग देखील होऊ शकतो. म्हणूनच नवीन तंत्रज्ञान हे सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल कसा घडवू शकतात व आपले आयुष्य अधिक सुखकर कसे बनवू शकते हे जर आपलं ध्येय असेल तर बाजारपेठ आणखी वाढत जाईल आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना इनोव्हेशनच्या वेगवेगळ्या संधी प्राप्त होतात. आज हॅकॅथॉन नावाचं एक कॉम्पिटिशन पूर्ण जगभरात चालते. या हॅकॅथॉन कॉम्पिटिशनमध्ये AR VRच्या माध्यमातून समाजाचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील, शिक्षण हे लास्ट मॅन ऑफ द पिरॅमिड कसं पोहोचवता येईल, त्या सगळ्यांसाठी हे तंत्रज्ञान खूप मूलभूत ठरणार आहे. आरोग्य, शेती आणि शिक्षण याच्यावर खूप प्रभाव पडेल. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. परत भेटू